नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात मुसळधार पावसामुळे बोरवन नदीला पूर आला असून बोरवन गावचा तालुक्याशी संपर्क तात्पुरता तुटलाय। बोरवन नदीवरील पुलाचं काम गेल्या वर्षभरापासून संथ गतीने सुरू असल्याने पूल अद्याप अपूर्ण आहे। अचानक आलेल्या पुरामुळे गावाला जोडणारा मुख्य रस्ता बंद झालाय। दरम्यान पुलाच्या कामातील विलंबाची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून यापुढे पुलाचं काम वेगाने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। नमस्कार, मी आमदार राजेश पाडवी, शहादा तळोदा विधानसभा। बोरवन तालुका तळोदा या ठिकाणी नदीवर एक पुलाचं काम सुरू आहे। गेल्या 70 वर्षात ते पूल कधी झालं नाही। माझ्या प्रयत्नातून ते पूल मुख्यमंत्री सडक योजनेतून होतंय। गेल्या वर्षभरापासून काम आहे, चालू आहे, परंतु त्याच्यामध्ये ते फॉरेस्टच्या हद्दीत असल्या कारणाने फॉरेस्टने बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी आणल्या। त्या आम्ही कशातरी सोडवल्या आणि कामाला सुरुवात केली। तरी देखील अजून फॉरेस्टकडून अडथळे येत आहेत, तरी देखील आम्ही काम सुरू ठेवलं आहे। कारण त्या गावाचा संपर्क तुटतो, पलीकडच्या पाण्याचा देखील संपर्क तुटतो, म्हणून आम्ही ते काम सुरू ठेवलेलं आहे। काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी काही आदिवासी संघटना त्यांनी त्याला विरोध केला की ह्या ठिकाणी जे रॉक आहे त्याच्यामध्ये होल करून सळ्या टाकल्या आहेत, म्हणून ते पूल वाहून जाईल असं तक्रारी केल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही इंजिनियर पाठवले। त्यांनी पाहणी केली, वर्क ऑर्डर त्यांनी दाखवली आणि जे काही ज्या पद्धतीने पूल बनवलं पाहिजे त्या प्रोसेस त्यांनी दाखवलं, तरी त्यांचं समाधान होत नाही। कारण 2 प्रकार आहे पूल बनवण्याचं। ज्या ठिकाणी हार्ड रॉक नसतो, म्हणजे खडक नसतो, त्या ठिकाणी त्याला ओपन फाउंडेशन म्हणतात। त्या ठिकाणी ओपन फाउंडेशन टाकलेलं आहे आणि ज्या ठिकाणी खडक नसतो त्या ठिकाणी त्याला राफ्ट फाउंडेशन म्हणतात। पण ह्या ठिकाणी रॉक असल्या कारणाने एक खडक चांगला असल्या कारणाने त्या ठिकाणी ओपन फाउंडेशन आहे। परंतु त्या लोकांचं म्हणणं असं होतं की त्या दगडामध्ये होल करून सळ्या घातल्या आहेत, ते पूल वाहून जाईल। तसं नाही, तर नियमानुसार ते केलेलं आहे। म्हणून ते काही 1-2 महिने त्याच्यामुळे त्या संघटनांच्या तक्रारीमुळे काम थांबलं होतं, तरी देखील आम्ही सुरू ठेवलेलं आहे आणि त्याचं पूर्ण फाउंडेशन झालेलं आहे। वरच्या स्लॅबचं काम बाकी आहे, ते लवकरच होईल। महिन्याभरामध्ये ते पूल सुरू होईल। आज अचानक त्या ठिकाणी डोंगरात पाऊस पडल्याने, तिथून पाऊस जोरात वरती पडल्याने त्या नदीला पूल आला आहे। स्थानिक ठिकाणी पाऊस नाही आहे, वरून पूर आला आहे। तो पाणी निवडल्यानंतर वरचं काम आहे ते होईल आणि लवकरच आम्ही महिन्याभरात हे पुलाला सुरुवात करू। धन्यवाद। बोरवान नदीवरील पूल, बोरवानचा पूल 8-10 गावे, वाड, पाडे, वस्तीना जोडणारा हा पूल यावर्षी अपूर्ण असल्यामुळे आहेस्ती स्थिती वरील 10 गावं, पाडं, वस्ती आहे त्यांना भोगावं लागणार आहे। तर प्रशासनाने आणि संबंधित विभागांनी समन्वय साधत पुलाचं काम तातडीने पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं असून येत्या काळात नागरिकांची गैरसोय दूर होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।